चला. हा, ठीक आहे. चला, आता काही जणांना आपण चिन्हाचे नियम, जसे की आता बघा, लक्षात असू द्या. चिन्हाचे नियम काही जणाला फार प्रॉब्लेम येतो सर. मग प्लस प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं? तर बघा, आता आपल्याला चिन्हाचे नियम काय आहे बघा. जसं की बघा, मी तुम्हाला लिहून देतो इथं. मायनस कॉमा मायनस जर असेल तर तुमचं उत्तर येणारं प्लस मध्ये उत्तर येते. बघा, लक्ष असू द्या सगळ्यांचं. सगळ्यांचं लक्ष असू द्या. आणि आपण एकदम मजेदार घेणार आहे. एकदम मजेदार पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहे बघा. ठीक आहे. आता बघा, सगळ्यांनी एक व्यवस्थित बुक घ्या आणि बुक घेऊन व्यवस्थित लिहायचं काम करायचं. ठीक आहे, व्यवस्थित लिहायचं काम करायचं. वा प्रज्ञा, व्हेरी गुड बाळा, लवकर आली, छान. उठायची सवय लावून घ्यायची चांगली आपल्याला. ओके, छान, व्हेरी गुड प्रज्ञा. चला, आगे सर. आवाज नको फक्त. प्रज्ञा, लक्ष असू दे बाळा. ठीक आहे, व्हेरी गुड प्रज्ञा. ठीक आहे. चला, आता बघा, मायनस कॉमा मायनस जर असेल तर प्लस, हे काय आहे सर? काय आहे बघा. आता एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. मायनस मायनस काय होतो? आपलं उत्तर येणार उत्तर आपण काय करतो? प्लस मध्ये आन्सर काढतो. प्लस मध्ये येतं बघा. आता हे प्लस मध्ये आन्सर. हे काय आहे बघा, एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. बघा, एक दोन तीन एक्झाम्पल घेऊ, म्हणजे आपण एकदम परफेक्ट बनू. प्रत्येक पॉइंटला आपण परफेक्ट बनायचं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे हा एक नंबर पकडू. जर असा असेल बाळांनो, -4 -6 इजिकल टू किती आन्सर येणार मग? मी काय म्हणलं, मायनस असेल आणि मायनस असेल, म्हणजे इथं पण मायनस आहे. या अंकाच्या समोर, या संख्येच्या समोर मायनस आहे आणि या 6च्या समोर पण मायनस आहे. बरोबर. बरोबर, उत्तर येणार माझं कशात येणार आहे? -10. बघा, आता काय -10? आता -10 काय घेतलं? याचं पण एक रिझन आहे. काय रिझन आहे बघा. -10 का घेतलं मी? 10 का नाही घेतलं सर? तुम्ही इथं काय म्हणल्या, मायनस मायनस प्लस उत्तर येते. मग मी केलं की हो. बघा, मायनस आहे, मायनस आहे, म्हणून काय केलं, 4 + 6 म्हणजे प्लस मध्ये आपल्याला उत्तर काढायचं. बरोबर. मायनस मायनस असेल तर प्लस होतो. मग आता इथं मायनस आहे, मायनस आहे, म्हणून मी बेरीज केली. 6 आणि 4 10. पण माझं चिन्ह जे समोर लागलंय, जे काय 10च्या समोर चिन्ह मायनस काय घेतलं? मायनस काय घेतलं बघा, याचा अर्थ बघा, मोठी संख्या दिसली 6, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. काय करायचं? मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. चला, सगळ्यांना कळालं? संख्येचं काय करायचं? चिन्ह द्यायचं. काय चिन्ह होतं त्याच्या समोर? मायनस होतं, तर आपण मायनसचे दिलं. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना कळालं? आपण सिंपल सिंपल पद्धतीने जाणार आहे. ठीक आहे, हे एकदम व्यवस्थितरित्या आपल्याला सगळ्यांना कळलं पाहिजे. हा, चला, झोपीत नाही ना कोणी? झोपू नका बरं का. हा, झोपू नका, कोणी झोपायचं नाही. ठीक आहे, चला, जागे वगैरे सगळे. प्रज्ञाला विचारतो आता दुसरं काय करायचं, समजलं नसेल तर. ठीक आहे, मी सगळ्यांना विचारतो, म्हणजे कोण सगळ्यांची झोप उडून जाईल. ठीक आहे, चला. -21 -10 इजिकल टू आन्सर सांगायचं आहे मला. चला, कोण सांगणार आहे? आपण परफेक्ट एकालाच करू, नंतर आपण काय करू, दुसरं टाईप घेऊ, तिसरा टाईप घेऊ, चौथा टाईप घेऊ, पाचवा टाईप घेऊ, सहावा टाईप घेऊ, सातवा टाईप, आठवा टाईप, नववा टाईप आणि 8वा टाईप. ठीक आहे. 31 आदित्य, 31 उत्तर तुझं बरोबर आहे. पण चिन्ह कुठलं लावायचं हे महत्वाचं आहे. चिन्ह कुठलं लावायचं हे महत्वाचं आहे. ठीक आहे, चिन्ह कुठलं लावायचं हे महत्वाचं आहे. ठीक आहे, चला, चिन्ह कुठलं लावायचं हे महत्वाचं आहे. ठीक आहे. ओके. हा, प्रज्ञा, प्रज्ञा बा, प्रज्ञा, 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 बोलशील का?
चला अनम्यूट केलं की रे बाळा. बोल. प्रज्ञा, प्रज्ञा. बोल. सर पहिले 21 प्लस 10 करायचं. 21 + 10 करायचं बरोबर, आपण रूल नुसार, म्हणजे मायनस आहे म्हणून या दोघांची बेरीज बरोबर. हा केलं. 21 + 10 करूया आपण, बस समज. माझं 31 आलं बरोबर प्रज्ञा. हो. हा, मग माझं 31 आलं, मी 31 लिहितोय बरोबर. मग आपण काय करतो बाळा, मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. मग मोठी संख्या कुठली आहे, 21 आहे का 10 आहे? 21. मग 21च्या समोर कोण उभे आहे, कोण दिसते, मायनस चिन्ह. झालं उत्तर. सिंपल आहे का नाही? हो. अरे एकदम सिंपल आहे. आता बघ, आता अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, म्हणजे एकाचे 4 एक्झाम्पल घेऊ आणि नंतर आपण काय करू, सगळे मिक्सअप घेऊ. मिक्सअप घेतलं की मग तुम्हाला एकदम परफेक्ट होऊन जाते. आधी आपण टाईप नुसार घेऊ, नंतर मिक्सअप घेऊ. म्हणजे मिक्स म्हणजे आता हे टाईप आहे समजा, आधी मध्ये कुठलाही टाईप घेऊ आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, तर आपल्याला एकदम इझी जाईल. ठीक आहे, बघा आता आता कोण सांगेल रे. चौथं बघा, आता मी लिहितोय 49 - 49 मायनस -4 इजिकल टू आन्सर. चला इजिकल टू, चला आन्सर काढायचं, इजिकल टू आन्सर काढायचं आहे. चला आन्सर काढायचं आहे मी. अरे हे छोट्या छोट्या गोष्टीला मी म्हणायचं नाही, मी ज्याला विचारलं त्यानेच उत्तर द्यायचं. आता हा कुठे गेलता काल, म्हणजे काल कोण कोण होत रे. चला सुगोज भैया कुठे गेलता रे. उठायला प्रॉब्लेम आहे का तुला, अरे बाळा. चल तुझ्या प्रश्नाचं उत्तर. हा, काय करावं लागतं रे, आपण काय म्हटलं याचं उत्तर सांग बरं. समजलं नाही. हा, समजलं नाही, एकदम छान. असंच असंच असं येत नसेल ना, ठीक आहे, समजलं नाही. ओके, बघ सुगोज बाळा, मायनस मायनस असेल तर आपण काय करतो, बेरीज करतो. काय करतो, ऋण ऋण काय होते, धन होते. काय होते, ऋण ऋण काय होते, धन. धन. म्हणजे मायनस मायनस काय होते, प्लस. आता मग मला सांग बाळा, इथं तुझ्या समोर या संख्येच्या मायनस आहे, या संख्येच्या समोर मायनस आहे. आता काय घाबरायचं काम आहे का रे. सर मग इकडे 53 येईल. हा, मग आता माझा 49 + 4 53. मग काय करशील, उत्तर झालं का माझं. नाही, मोठी संख्येचं चिन्ह द्यायचं, कुठलेही मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं विसरायचं नाही. मोठी संख्या कुठली आहे मग, 49. 49 ला समोर चिन्ह कुठलं आहे, मायनसचा. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल तू सॉल्व्ह कर आता. चल बरं, 35 -6 इजिकल टू. सर पहिले आपण 35 + 6 केला, आन्सर का केलं प्लस, 41. हा 14 प्लस का केलं, रिझन सांग, रूल नंबर 1. 6 केला. अरे 35 दाद्या, + 6. मी काय म्हणतोय बाळा, ऐकून घे. प्लस का केलं, कारण की मायनस मायनस आहे म्हणून प्लस येतं, म्हणून आपण प्लस केला. हा, मायनस मायनस प्लस होते सर, असं म्हणायचं. मायनस मायनस प्लस होते सर, म्हणून बरं. मायनस मायनस प्लस होते म्हणून आपण 35 + 6 केला आणि आपला आन्सर आला 41. 41. मग फायनल उत्तर झालं का आपलं. नाही,
आपण पहिले बघायचं की मोठ्या संख्येच्या पुढे कोणतं चिन्ह आहे. ओके, त्याच्या पुढचं एकदम छान. बरे समर्थनं सांगितलं की सॉरी समर्थ होते सुघोषनं सांगितलं का नाही बघा बरं. चला आज समर्थ उठलेला नाही. ओके समर्थ उठलेला नाही आज. ठीक आहे मला वाटतंच. चला आता सगळ्यांना कळालं का रे. 4 एक्झाम्पल घेतलं. आता आपल्याला दुसरा रूल रूल नंबर 2 रूल नंबर 2 1 सगळ्यांना कळाला का रे. रूल नंबर 2 बघा आता. चला रेडी. चला आता काय करायचं. मायनस मायनस झालं. आता रूल नंबर 2 बघा. मायनस कॉमा प्लस असेल तर तुमचं येणारं उत्तर काय येतो. मायनस मध्ये येतो बरं का. वजाबाकी होते. मायनस प्लस बरोबर मायनस. मग आता बघा एक एक्झाम्पल घेतो मी. बघा -42 +1 = उत्तर काढा. चला आता बघा मी सांगतो. ज्याला येत नसेल त्यांनी लक्ष द्या. मला प्रॉब्लेम आहे सुघोषला म्हणून मी हे एक्झाम्पल घेऊया. आता बघा सुघोषला प्रॉब्लेम आहे. आता सुघोष बाळा काय करायचं बघ. इथं मायनस आहे इथं प्लस आहे. थोडं माईक बंद कर बरं बाळा मला म्हणजे कसं त्रास होऊ नये. माईक बंद. ठीक आहे इथं मायनस आहे -42 आहे इथं +1 आहे बरोबर. म्हणजे या फॉर्मॅट मध्ये आलं का मायनस आणि इथं प्लस आहे बरोबर ना. या फॉर्मॅट मध्ये आलं का नाही बाळा. चला या फॉर्मॅट मध्ये आलेला आहे. मग आता मला काय करायला लागेल. मी काय म्हणलं वजाबाकी होते. मग सरळ सरळ तुम्ही काय करायचं. इथं मायनस दिसलंय आणि इथं प्लस दिसलंय. सर मला इथं सर तुम्ही सांगितल्या इथं मायनस आहे इथं प्लस असेल तर वजाबाकी करा. मग मी काय करतो. मग सरळ सरळ मी काय करतो. मला सर सांगितलेत -42 +1 बरोबर किती होते बघा. मला वजाबाकी करायची तर मायनस आणि प्लस असेल तर वजाबाकी करतो. मग मी काय करतो 42 -1 करतो. माझं उत्तर आलं 41 बरोबर. मग 41 मी इथे लिहितोय. माझं काम तर 41 लिहिलंय झालं. मग शेवटचं काम काय माझं राहिलंय काय हो तुमचं काम. माझा मोठा बाबा कोण आहे. मोठा भाऊ कोण आहे. मोठा भाऊ कोण आहे छोटा भाऊ बरं का. जे काही संख्या मोठी संख्या आहे त्याला मी मोठा भाऊ म्हणलाय. आणि मोठा भाऊ कोण आहे 42. मोठी संख्या कोण आहे 42. मग त्याच्या समोर कोण आहे मायनस. कळालं का रे सुघोष. सुघोष कळालं का. टाक chat मध्ये. कळालं प्रज्ञा सुघोष. ओके नेक्स्ट एक्झाम्पल मला सुघोष सांगेल परत. कारण त्याला ह्या गोष्टीचं थोडस जमत नाही. कन्फ्युजन नसलंच पाहिजे आता आपल्याला. ठीक आहे सुघोष. आता बघ सुघोष मी लिहितो बघा आता. काय लिहू रे 3. चला 3 मायनस इथं प्लस लिहितो इथं 8 लिहितो. आता बघा काय करशाल. आता काय करशाल रे बाळांनो. आता काय करशाल चला बोला. चलो उत्तर निकालो. जल्दी जल्दी आना चाहिए उत्तर आपका. ठीक है सबका उत्तर आना चाहिए. चलो सुबह सुबह सब लिखना स्टार्ट करो. बुक में लिखना स्टार्ट करो. ठीक है चला वही मध्ये लिहा. वही मध्ये लिहा. अरे लिहा तुमची झोप उडून जाईल. प्लस चिन्ह लावू नको पुढं काय गरज नाही. गरज नाही. ठीक आहे बरं ठीक आहे लावा लावा. अरे आदित्या तुला तुझी झोप झाली नाही की रे. दक्षची झोप झाली नाही. हम्म मनस्वी तुझी बी झोप झाली नाही. वा 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 वा. अभी फंस गए सब. अभी फंस गए कि नहीं रे. सब फंस गए. सब फंस गए. चलो आता फसले सगळे. फसले का नाही रे. हा चल दक्ष. दक्षला मला विचार लावणार आहे. हा दक्ष आता काय चुकलं बघ. तुला काय म्हटलं दक्ष लक्ष असू दे. दक्ष आवाज येते का. हो सर. हा आता मी काय म्हणलंय मायनस प्लस असेल तर काय होते बाळा. मायनस
मायनस म्हणजे वजाबाकी होते. मग करून टाक. 8 मधून 3 काढ. 8 मधून 3 काढलं, उरले किती? 5. इथे 5 लिहितो बाळा, बघ 5 लिहितोय. बरोबर. व्यवस्थित बुक मध्ये लिहून घ्यायचा. 5 लिहिलं. मग आता माझं शेवटची स्टेप काय? मोठ्या संख्येचं चिन्ह. मग मोठी संख्या कुठली आहे? 8 आहे. 8च्या समोर चिन्ह कुठलं आहे? प्लसचं. मग आता हे प्लसचं चिन्ह द्या अथवा नका द्या. नाही दिलं तरी चालते. डायरेक्ट 5 लिहा. ठीक आहे. कळलं का? हो सर. म्हणलं झोप झाली नाही वाटते तुझी. झाली का? नाही. झाली सर. लवकर झोपायचं. लवकर झोपायचं. जेवण करायचं, असं फुल जेवण करायचं आणि लवकर झोपायचं. अभ्यास करायचं, फुल जेवण करायचं, लवकर झोपायचं आणि सकाळी असं फ्रेश माइंड उठायचं. फ्रेश माइंड. ठीक आहे. चलो. सर. चला, थर्ड नंबर घ्या. थर्ड नंबर. आता चुकलं नाही पाहिजे रे कोणाचं, नाही तर मी तिकडेच येतो बघा तुमच्याकडं. चला रे, आता चुकलं नाही पाहिजे बघा. -4 प्लस 24 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क्स. चलो. अरे माझी बुक खाली खालीच येते रे. हा, तिची झोप झाली ना वाटत ती बुकची. हा, बुक खाली खाली यायला लागली. ए दक्ष, अरे -4 प्लस 24 काय चुकल रे? यांनी 10 द्यायला लागले. तुझं लक्ष कुठे आहे? तुझी झोपच झाली नाही. अरे दक्षला मला आता विचारच लागणार. एकदा 2 टाकते, एकदा 24 टाकते. हे बघा, आदित्य 28 केला. हा, मोठा प्रॉब्लेम आलाय तुम्हाला. तुम्हाला समजत काय नाही मला सांगा. काय झोपा झाल्या नाहीत? चला, दोघाला विचार लागणार आहे. उत्तर प्रामाणिकपणे टाकतात, मला याच खूप चांगलं वाटते मला. चला दक्ष्या, सांग बरं काय करशील, सांग. सर, मायनस आणि प्लस प्लस इक्वल आहे टू म्हणून मला वजाबाकी मायनस करावं होता. लागते. बरोबर ना? मायनस आहे हो. आणि प्लस आहे म्हणून मला वजाबाकी करावं लागते. बरोबर. हो. हा, मग मी केलं 24 मायनस मी काय केलं? 4 केलं. माझं उत्तर किती आलं बाळा? 20. 20 म्हणजे 20 आलं. दिस इज माय आंसर है क्या? फाइनल आंसर है क्या? नहीं. तो क्या करना पड़ेगा आपको? काय करावं लागेल? 24च्या मोठ्या चिन्हाच्या मोठ्या संख्येचं समोर चिन्ह लावा. सर, मोठ्या संख्येचं चिन्ह लावा. मोठी संख्या कुठली आहे बाळा? 24. बरोबर. म्हणून मी मोठी संख्येचं चिन्ह लावलं. जी मोठी संख्या असेल बाळा, त्या संख्येचं चिन्ह लावायचं. बरोबर बाळा. हो सर. हा, या 20 ला पुढं प्लस लावलं तरी प्लस नाही लावलं तरी चालते. ठीक आहे. 20 डायरेक्ट लिहा. ठीक आहे. चला, आता जमते का नाही? आता चुकलं नाही पाहिजे. 28 वाला आदित्य, थांब तुला सांगतो आता. तुला सांगतो थांब आता. आदित्य चुकून टाकला. काय होतं रे? कशामुळे चुकतोय? चला, उत्तर काढा. 4 है 4. हा, 4 है 4. चलो सब आ जाओ, उत्तर निकालो. चला लवकर निकाला, लवकर काढा. निकालो जल्दी जल्दी. चल रे, झोपले का रे? शुभ्रा, प्रज्ञा, साने झोपली आमची. चला, ओके ओके ओके, पटापट पटापट उत्तर येत आहेत. ओके, छान छान आलं का रे उत्तर? 36 36 36. चलो, कोण बताय का रे? अरे यार, कोण आहे रे? हा कोण आहे? आदित्य. हा आदित्य बोल रे. आता काय झालं तुला? काय झालं? नाही काढ बरं सर, उत्तर. मी त्याची बेरीज केली म्हणून चुकलं. अरे काय बेरीज करायची नाही, इकडे लक्ष दे. मायनस मायनस दिसलं तुझ्या डोळ्याला? मायनस मायनस दिसलं? अशा 2 आडव्या लाईन दिसल्या, अशा 2 आडव्या समोर संख्येच्या प्लस करायचं, बेरीज करून टाकायचं. बेरीज करून टाकायचं. मग त्याला चिन्ह कोणतं द्यायचं ते आपण ठरवायचं. आपण ठरवायचं म्हणजे नाही, ती संख्या ठरवते. संख्या ठरवते. जी संख्या मोठी आहे तिचं सिम्बॉल लावायचं. सिम्बॉल म्हणजे चिन्ह लावायचं. ठीक आहे. चलो,
आता याचं उत्तर सांग बरं. सर आधी आपण 40 वजा 4 करायचं. 40 वजा 4 करायचं. का केलं बरं 40 वजा 4 सांगा. आपल्याला फुल एक्सप्लेनेशन पाहिजे, फुल डिटेल्स. ओके सर कारण मायनस आणि प्लस हम्म हे आहे मायनस म्हणून वजाबाकी होते, बरोबर. मायनस हो आणि प्लस असल्यामुळे प्लस सर वजाबाकी होते. आणि 40 मायनस 4 केलं सर तर 36 उत्तर येते माझं, बरोबर. हो. आणि मला काय करावं लागेल मग बाळा, मोठ्या संख्येचा मोठ्या चिन्ह संख्येच्या द्या. चिन्ह द्या. कुठली संख्या आहे मोठी? 4 आहे का? 40 40 आहे. बर, 40 ला कोण आहे? मायनसचं चिन्ह आहे समोर, बरोबर. हो आता समजलं? हो सर. समजायलाच पाहिजे आपल्याला. एकदम छान. आता बरं, आता सांग, आता बघू. ओके छान. आता मला आमची सानवी सांगते बघ, कशी सांगते सानवी बघा. आता पटकीने उत्तर देते बघ सानवी बघा. आता तू बंद कर माईक, तिनं पटकीने उत्तर देते बघा. आता तिला उत्तर द्यायला वेळच लागणार बघा आता. आणि तिनं चुकली की तिला मारच आहे. आता तिकडेच येतो मी. हा, सानवी कुठे? आमची शुभ्रा पण झोपली वाटते. हा, चला बोला. आवाज येते का? हो सर. बर, बोला मग. सर पहिले 44 वजा 34 करायचं. हा, 44 वजा 34 का करायचं? सर कारण की आपल्याला रूलनुसार द्यायचे. रूल नुसार द्यायचं म्हणजे तुमची खूपच आहे ना, तुमचा आवाज चांगला. तोंडावर पाणी मारायचे, तोंडावर पाणी मारून बसायचं. ब्रश केलं ना थोडं झालं. आता इकडे तिकडे केलं पाणी टाकायचं तोंडात, त्याच्यामुळे चुकून टाकून द्यायचं. चला ठीक आहे. तो बुडून जाते. चला सांगा. येस सर. कळलं? काय करावं? सर 44 वजा 34. रूल नुसार केलं. मायनस प्लस आहे म्हणून सर वजा पाहिजे, बरोबर. म्हणून काय केली सानवी आमची, 44 मायनस 34 केली, म्हणून उत्तर किती आलं? 0 10 झालं, बरोबर. हो सर. म्हणून मी 10 लिहिलं. म्हणजे उत्तर फायनल झालं ना? नाही सर. म्हणजे मोठ्या मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. हा, मोठी संख्या प्लस आहे, मग मोठी संख्या ते समोर चिन्ह कुठला? प्लस. मग प्लस द्या अथवा नका देऊ, काही प्रॉब्लेम नाही. जे काय उत्तर आहे 10 लिहू शकता, डायरेक्ट 10 लिहा. ठीक आहे, कळलं? छान छान छान. आता लक्ष द्या सगळ्यांचं, झोपू नका कोणी, झोपायचं नाही. आणि म्हणजे आपण असं कॉमेडी करू, काही हरकत नाही, कॉमेडी करू नका. सगळ्यांना मिळाला बोली. आता दुसरा रूल, ठीक आहे. जे सगळ्यांना रूल कळाला ते म्हणजे तुम्हाला रूल नियम शिकवतो फक्त. आता बघा, सिंपल आहे, अवघड काहीच नाही. ठीक आहे, सिंपल आहे, अवघड काहीच काय अवघड तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही. तुम्ही दररोज या अभ्यास करू आपण सगळे. मी बी करतो तुमच्या संग. ठीक आहे, चला चला चला, लवकर लवकर उत्तर काढायची. आता बघा, आता रूल नंबर 3. आता आपण काय घेतलं? मायनस मायनस घेतलं, प्लस होतो. आणि मायनस प्लस प्लस होतो. आणि प्लस मायनस असेल तर प्लस मायनस काय होतो? वजाबाकीच होते. काय होते? वजाबाकी. ठीक आहे, बघा दिसत नाही, कोणी बोलत नाही, मलाच बोलावं लागतं. ठीक आहे, ओके. चला, म्हणजे आता तिसरा नियम. तिसरा नियम सोपा आहे, म्हणजे जो काही पाठीमागा जो नियम होता तोच नियम आहे. ठीक आहे, बघा आता मायनस आणि प्लस, आपण याच्या आधी काय केलं? प्लस मायनस असेल तर मायनस, प्लस असेल तर आपलं वजाबाकी व्हायची, बरं का. हे दुसरा नियम होता आपला. ठीक आहे, हे दुसरा नियम. ठीक आहे, आणि आपला जो पहिला नियम होता, पहिला नियम होता तो काय होता म्हणून? मायनस मायनस असेल तर आपण काय करत होतो? प्लस करत होतो, म्हणजे बेरीज करत होतो, बरोबर. हे पहिला नियम. ठीक आहे, चला मग आता हे दोन तर नियम आपले कंप्लीट झाले, 1 आणि 2, बरोबर. आता राहिला हा तिसरा. आणि एक चौथा एक आहे, चौथा लिहून देतो. चौथा आहे बघा, प्लस प्लस असेल तर प्लसच करतो. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर.
म्हणजे आता समजा ही संख्या आहे, समजा आता ही प्लस, आता नियम नंबर 3 घेऊ पहिले, ठीक आहे. नियम नंबर 3. आता बघा, ही काय 3 आणि हा मायनस देऊ, -4 इजिकल टू किती येणार आहे उत्तर तुमचं? चला, म्हणजे बाळांनो हेच नियम झाला ना इथं. या 3च्या समोर काही नाही म्हणजे प्लस चिन्ह असणार आहे, बरोबर. म्हणजे काय झालं, प्लस मायनस, बरोबर. प्लस मायनस बरोबर काय होणार आहे आपली वजाबाकी, ठीक आहे. वजाबाकी हेच नियम झाला ना. ह्याचं उत्तर येते, प्लस मायनस असतं वजाबाकी करतो, म्हणजे 4 मधून आपण मोठ्या संख्येतून छोटी संख्या काढू आपण, ठीक आहे. 4 वजा जर 3 केलं तर 1 उत्तर येते. 1 उत्तर आलं म्हणजे उत्तर आहे का फायनल? नाही. मग मला काय करायला, मोठ्या संख्येचं चिन्ह लक्षात ठेवा. संख्येचे संख्येचे चिन्ह द्या, ठीक आहे. मग मोठी संख्या कुठली आहे, म्हणजे 4 आहे. 4च्या समोर कोण दिसते मला? मायनस. ठीक आलं. आता पुढची 4 -8 इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग आता तुम्हाला प्रश्न पडलाय सर की याच्या समोर काही नाही म्हणजे, या जो 4 दिसतोय याच्या समोर काही नाही म्हणजे बेरजेचं चिन्ह असते, लक्षात ठेवा, बरोबर. प्लस व्हॅल्यू आहे. मग माझा झाला फॉर्मॅट आहे, प्लस मायनस इक्वल टू किती झाला? मायनस येतो, माझं उत्तर मायनस मध्ये. मग मायनस करा, मग मायनस करतो. 8 - 4 जर केलं तर माझं उत्तर येणार 4 मध्ये, बरोबर. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या कुठली आहे? 4 आहे का 8? 8 आहे. 8च्या समोर कोण आहे माझं? मायनस, म्हणून मायनस. चला कळालं, कळालं. ओके, अजून एक एक्झाम्पल, ठीक आहे. मला शुभ्र सांग, 24 - 34 इक्वल टू क्वेश्चन मार्क. शुभ्रा सांग. हे राधिका बाळ, लेट का? चल राधिका बाळ, लेट का सांगा बरं, ठीक आहे, बोला. शुभ्रा मॅडम. सर 24च्या पुढे काही नाही म्हणजे तिथे प्लसचं चिन्ह असतं. हा, 24च्या समोर काही नाही म्हणजे सिंपल प्लस प्लस चिन्ह असते, द्या अथवा नका द्या. म्हणजे आपला फॉर्मॅट कुठला झाला? रूल नंबर 3, बरोबर. सर मायनस आणि प्लस मायनस होतं म्हणून आपण 34 वजा 24 केलं. ओके, 34 वजा 24 करू बघा. शुभ्रा म्हणण्याप्रमाणे 34 हा. वजा जर 24 केलं तर हा 0 आणि 1 बरोबर 10 होतील का बाळा? हो, आणि त्यानंतर हे फायनल आन्सर नाहीये. 10 आलं तर फायनल उत्तर आहे का? नाही. ओके, छान. तर मोठी संख्या 34 आहे, 34ला मायनसचं चिन्ह आहे म्हणून आपण उत्तराला मायनसचं चिन्ह देऊ. अरे मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, उत्तर काढायचं, मोठी संख्या दिसली की चिन्ह द्यायचं. उत्तर काढायचं, मोठी संख्या दिसली की ते चिन्ह द्यायचं, ठीक आहे. कळालं. चला, रूल नंबर बघा, शेवट आहे 14, सगळ्यात सोपा आहे रूल नंबर 4. आता मिक्स क्वेश्चन घ्यायचा, आता आपल्याला मिक्स क्वेश्चन घ्यायचं, प्रत्येकाला विचारलं ना. चला चला, रूल नंबर 4 आहे. तर रूल नंबर 4 ला काहीच नाही बघा, ती एकदम सिंपल आहे, तुम्ही डोळे लावून डोळे झाकून करू शकता. आता काय बघा, आता आपलं सिंपल बघा, 3 + 4. आता हे रूल नंबर 4च झाला की हो, 4च झाला. का झाला? याच्या समोर काही नाही म्हणजे बघा 3 आहे ना, सिंपल. आता मला सांगा एक, आता एक्झाम्पल, आता बऱ्याच जणांना टेन्शन येत असेल, बऱ्याच जणांना असं भीती वाटत असेल, सर हे काय सांगायला लागली की काय. आता मला सांगा 10 म्हणतो आपण, 10. मग मला सांगा हे 10 लिहितोय आपण, आपल्याला माहित आहे हे +10 आहे, +10 म्हणतो आपण याला, +10, बरोबर. कारण याच्या समोर काय नाही म्हणजे बेरीजचे चिन्ह असते, लिहा अथवा नका लिहू, बरं का. आणि जर मी याला जर बघा, याची व्हॅल्यू, आता मी याच्या समोर प्लस लिहिलंय, हे 10 ते 10च राहणार. आता मला सांगा, जर -10 लिहिलं तर याची व्हॅल्यू काय होती? चेंज झाली, बरं का. याच्या समोर आपल्याला म्हणून मायनस द्यावाच लागणार आहे, जर आपल्याला एखादी किंमत जर निगेटिव्ह लिहायची असेल, बरोबर. म्हणजे आपल्याला याची किंमत जर आपल्याला म्हणजे कमी करायची असेल तर त्याला समोर आपण काय करतो? मायनस चिन्ह देतो बघा. आता मला आता सांगा, मी जर असं म्हटलं मला 10 लिहायचं आहे,
मला 10 लिहायचं असेल तर मी काय असं लिहू शकतो का? बघा, 10 लिहायचं मला, -10 लिहायचं असं 10 लिहिलं तर चालेल का मला? मला मला -10 रुपये म्हणजे 10 रुपये, -10 रुपये जर करायचे असेल तर मला असं 10 लिहिलं तर चालेल का? नाही, त्याच्या समोर आपल्याला मायनसचं सिम्बॉल द्यावा लागतो. आणि जर +10 लिहायचं असेल तर त्याच्या समोर काही नाही, म्हणजे असं 10 लिहू शकता, पण काही नाही म्हणून याच्या समोर काय असते? बेरीजचं चिन्ह असते. असं लक्षात ठेवा. नाही लिहिले तरी चालते, लक्षात ठेवा. मग आपला रूल नंबर 4 बघा, या 3च्या समोर काही नाही म्हणजे बेरीजचं चिन्ह असणार आहे. ठीक आहे, अथवा द्या अथवा तसंच राहू द्या, पण रूल नंबर 4 होतो आपला प्लस प्लस, आणि येणार उत्तर आपलं कशात येते? प्लस मध्ये येणार आहे. म्हणजे 3 + 4 काय होणार? आपलं उत्तर येणार आहे 7. मग मोठी संख्या कुठली आहे? 4 देऊन टाका, तर प्लसचं चिन्ह द्या अथवा नका देऊ. ठीक आहे, अथवा द्या नका देऊ. रूल नंबर 4 हा खूप सोपा आहे बघा. 6वा क्वेश्चन घ्या. घ्या, सिंपल आहे. 10 + 8 याचं उत्तर येणार आहे. इथं समोर काय नाही म्हणजे बेरीज चिन्ह असते, म्हणजे रूल नंबर 4 लागू शकतो. आता हे सिंबल द्या अथवा नका द्या, 6 + 4 हे सगळ्यांना माहिती आहे. असं फॉर्मॅट माहिती आहे. आपण काय करतो? 10 + 8 आहे तर आपण 18 करतो, झालं उत्तर. हे सिंपल या पद्धतीने करू शकतो. कळालं? आणि रूल नंबर जो 3 आहे, रूल नंबर 3 आहे, आपण याला असं लिहितो का नाही? 10 - 8 असेल तर याचं उत्तर येणार आपलं मायनस मध्ये येतंय, म्हणजे याचं समोर काय नाही म्हणजे बेरीज चिन्ह असते. हे सिंबल द्या अथवा नका द्या, म्हणजे उत्तर येणार आपलं 2. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळे क्वेश्चन आले पाहिजे. ठीक आहे, चला आता बघा मिक्सअप क्वेश्चन घ्या. मिक्सअप, ठीक आहे, रूल वर मिक्स क्वेश्चन. चला, मी 4 क्वेश्चन लिहितोय, तर 4च्या 4 मला वेगवेगळ्या प्रसंगी सांगायचं. म्हणजे 12% आहे, म्हणजे 12 जण आहेत आपले. 12 जणांनी वेगवेगळे प्रत्येकाला विचारतो. ठीक आहे, प्रत्येकाला क्वेश्चन विचारतो. ठीक आहे, चला आता बेसिक आपल्याला याच गोष्टी जमल्या नाही तर आपल्याला गणित शिकून, आपलं टॉपिक शिकून काय महत्वाचं आहे का? नाही. आपल्याला या बेसिक गोष्टी ह्या खूप महत्वाच्या आहे. आपल्याला पहिलं बिल्डिंगचा आपल्याला पाया, म्हणजे आता मला सांगा, आपण बिल्डिंग सगळ्यांनी बघितले का रे? बिल्डिंग त्याला पिलर असतात बघा, पिलर असे मोठे मोठे, बरोबर? अरे ते मजबूतच नसतील तर आपली बिल्डिंग काय होईल? पडेल का नाही रे? पडेल का नाही? मग हे जे आहे ना आपला पाया, जो आपले पिलर आहेत, आपले पिलर म्हणतात त्याला, पिलर. तो पिलर जे आहे ते आपलं हे आहे. ठीक आहे, बेसिक. बेसिक हे पिलर आहे, बरोबर? बेसिक हे पिलर आहे. मग मला सांगा आता, जर गाडीला चाकच नसतील तर गाडी पळेल का? बरोबर. मग आता हेच ये नाही गेलं तर तुम्हाला साधं साधं गाडी पळेल का आपली गणिताची? हा, टायर पंक्चर असते तर गाडी पळणारच नाही ना आपली. मग आपल्याला गाडी पळवायची, बरोबर? गाडी पळवायची म्हणजे त्यात हवा भरायची, आपल्याला टायरात हवा भरू आपण. ठीक आहे, बघा लक्षात ठेवा. टायर माहिती आहे ना, गाडीची टायर. ठीक आहे, आता मी डायग्राम काढतो गाडीची टायर. थांबा, तुम्हाला दाखवतो. ही गाडी आहे, ह्या गाडीच्या टायरात आपल्याला हवा भरायची आहे. तर आता आपण हवा भरूया. कोणाच्या गाडीच्या टायरामध्ये हवा आहे, म्हणजे गाडी कशी आहे? ही माझी ऑडी आहे, ऑडी. ऑडीला कशी सिंबल असते रे? 1 2 असे असतात का ऑडीचे? बरोबर आहे का रे ऑडीचे सिंबल? हा, चला लक्षात असू. बऱ्याच जणांना माहिती असेल ऑडी काय असते. हे असं काहीतरी मर्सडीचं चिन्ह असते, लक्षात असते. अरे मर्सडीचं असं असते बघ, हे गाड्या अशा महागाड्या असतात. ठीक आहे, आणि बीएमडब्ल्यूच असते, BMW असं गाडीवर असतं, असं सिंबॉल असते. ठीक आहे, चला ते काय महत्वाचं नाही, आपण आपल्या अभ्यासाकडे येऊया. ठीक आहे, आपल्याला फक्त गाडीच्या टायरात हवा भरायची, म्हणजे आपला पाया पक्का करायचा. ठीक आहे, लक्षात असू. चला 4 क्वेश्चन येतो आणि 4 रुल्स. चला, 24 - 4 झालं का? असं झालं झालं. ठीक आहे, दुसरं क्वेश्चन आहे 36 - 42. तिसरा क्वेश्चन आहे 98 + 2. चौथा क्वेश्चन आहे -98 - 2 = क्वेश्चन मार्क. चला, प्रत्येकाचे चॅट बॉक्स मध्ये उत्तर आलं पाहिजे, प्रत्येकाला आन्सर काढता आला पाहिजे. आता एवढं झालं म्हणजे आपल्याला आलंच पाहिजे, बरोबर का नाही रे? येईल का नाही? आता सगळं नाही ना, मला माहिती आहे सगळं लय हुशार आहेत सगळे. चला, आलंच पाहिजे. अरे माझं काय बुक खाली खाली चल रे, याला सपोर्ट देतो आता काहीतरी. याचाही पाया पक्का नाही बघा, या बुकचाही पाया पक्का नाही, पडायला लागली. आपला पाया पक्का करून घ्या. ठीक आहे, चलो. फर्स्ट का आन्सर आहे, हम्म, काय रे राधिका,
तो डोका आहे का जागेला? डोका आहे का जागेला? चला सत्याग्रह बी केअर. तो आला सोडा ठीक आहे. योग्य. चला कौन कौन सांगेल रे? कौन बताएगा रे? उसका आंसर मेरे को जल्दी चाहिए, जल्दी, विद इन 1 सेकंड. ओके मी सांगू का? ओके छान. कोण आहे रे? -28 राधिकाला थांब, मी ना राधिकाला घेऊन तिथं असं 2-3 असं काठीनं मारा वाटते बघा. राधिका काय चुकलं रे? तर लक्षच नाही, झोप झाली नाही का बाळा? बोल रे पिलू, बोल. काय करायचं? राधिका बाळा, आवाज येतोय? हो सर. हा. मग बाळा काय चुकले? 28 का केलं? सर मला वजाबाकीचं चिन्ह दिसत नाही. हे समोरचं दिसलं नाही एवढं. अरे ठळक दिसते की रे. आता मी याच्यावर मोठं कसं काढू रे वजाबाकीचे चिन्ह? हं? आता मला खरं सांग बाळा, तुझं चुकलंय का मला खोटं बोलते बाळा? सांग बरं. सांग बाळा. अरे गाणी लागली का राधिकाच्या गावात सकाळ सकाळी? चल राधिका, चल Yes, सांग sir. बरं बाळा. सर पहिले आपल्याला वजा वजा प्लस प्लस वजा बाकी आणि प्लस काय होतंय ते बघायचं. हं? सर मग वजा होतं तर 24 वजा 4 करायचं. बरं. 24 वजा 4 केलं तर 20 येतं. 20 येते. मग फायनल उत्तर 20 आहे का आपलं? राधिका बाळ, तुझं नाही म्हणणं बरोबर आहे. तुझं खरं आहे बघा बाळा. लक्षात बघा, हे लक्ष द्या रे सगळ्यांनी. मायनस वजा प्लस म्हणजे ऋण प्लस धन असेल तर आपली काय उत्तर येणार आहे? उत्तर काढतो आपण, त्याची आपण काय करतो? वजाबाकी करतो. बरोबर? आपण काय करतो? वजाबाकी. मग मला सांगा, आपल्याला वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करा ना. -24 समजा. आता मी काय करतो? 24 मायनस मी काय करतो? वजा 4 करतो. म्हणजे माझं उत्तर आलं 20. पण माझं 20 उत्तर हे फायनल झाले का? नाही. नाही सर. मग राधिका आपण काय करतो? मोठ्या संख्येचं चिन्ह देतो का नाही बाळा? मोठी वजा संख्या कोण आहे? 24 आहे. मग ती माहिती. वाईट कळलं राधिका? हो सर. मग तू जर कसं रे बाळा, असं तू जर असं केली तर मी कसं करू? तर व्यवस्थित यायचं बाळा. ठीक आहे. प्रज्ञाला विचार दुसरं. बंद कर. प्रज्ञा बाळ आहे का जागी? बोल बोल ना. प्रज्ञा बोल, तुला विचारतो. सर 42 मायनस 36 करायचं. 42 मायनस 36 करायचं असं प्रज्ञा म्हणते बा. 42 मायनस 36 करायचं. ओके बाळा. मग मला आता इथं 2 मधून 6 जात नाही. मग इकडून उसना घेतला. 4ला आता काय केली? तू मागली. एक मला दे रे उसना. मग त्याने दिला. मग झाले किती? 12. 12 मधून 6 गेले 6. मग या 4ने त्याला एक उसना दिला, तर उरली किती? इथं 3. मग या 3तून 3 गेले 0. म्हणजे उत्तर इथं आलं 6 बाळा. बरोबर? हो. मग आता शेवट काय स्टेप करणार बाळा? मोठ्या संख्येचं चिन्ह घेणार. वा 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 वा, छान. बघा बघा रे, प्रज्ञा सांगली की नाही बघा बरं. मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. मोठी संख्या कुठली आहे? 36 आहे का बाळा? नाही सर. हा 42 आहे. हो. 42 समोर कोण आहे? मायनस सिम्बॉल आहे. मायनस द्या. ओके छान सांगितलं बघा. म्हणजे रूल कुठला होता आपला? रूल लक्षात ठेवा. इथे समोर काय ना म्हणजे इथं का प्लस चिन्ह आलं. म्हणजे रूल नंबर कुठला आहे आपल्याला लक्षात ठेवा.
रूल नंबर आपण जो घेतला होता तो आपला 3rd नंबर घेतला होता, बरोबर. रूल नंबर 3rd इथं अप्लाय केलं, बरोबर आपण. ठीक आहे, ओके, छान प्रज्ञा. ओके, एकदम छान सांगितले प्रज्ञा. असं सांगता आलं पाहिजे सगळ्यांना. प्रज्ञा बाळा, थोडं माईक बंद करशील का? ओके. चला, सुरेश भैया कुठे आहे? सुरेश भैया, भैयाला करतो. हा, सुभाष, सुरेश भैया आहे का भैया? सर हो सर, पहिले रूल आपण नंबर 4 बघू सांग. रूल नंबर नाही नाही थांब, कोणतं. चौथं सांग, चौथं. चौथं. सर पहिले आपण 98 प्लस 2 करू. बर, 98 + 2 का केलं मला काही कळालंच नाही बाळा. 98 + 2 का केलं? मी करतो तरी, तू कारण सांगितलं म्हणून करतोय. हा, कारण की आपण मायनस मायनस प्लस असतं. बर, ओके, बरोबर. मायनस मायनस प्लस असतं, प्लस मायनस मायनस सर प्लस होते. मग प्लस होते तर मग करा. 98 + 2 करा. आलं 100 उत्तर. झालं का उत्तर मध्ये 100? नो सर, हा, आपण बघू की मोठ्या संख्येच्या पुढचा चिन्ह लावून देऊ. मोठी संख्या आहे बरोबर. 98, मग त्या त्याच्या पुढचा संख्येचं चिन्ह लावून देऊ. देऊ त्याच्या आपण देऊ, नाही देऊ. 98च्या मायनस 100. चिन्ह. ओके, बघा बरं, सुबोध काय म्हणला सर. चौथं क्वेश्चन असा आहे. दोन वजाबाकीचे सिम्बॉल आहे, बरोबर. मायनस मायनस आहे सर, माझं काय होते? प्लस होते. मग करा प्लस. 98 + 2 = 100. 100 कसं लिहायचं? नंतर चेक करायचं कुठली संख्या मोठी आहे. 98 मोठी आहे. 98च्या समोर कोण आहे? मायनस, तर मायनस द्या. सिंपल असं सांगितलं. छान. आता दक्ष बाळ काय म्हणते बघू. हा, दक्ष बाळ बोला. सर, समान संख्या राहणार तर त्यावेळेला समान संख्या असेल तर. आता ओके, छान छान, एकदम छान रे. असा डाऊट डोक्यात काहीतरी आला पाहिजे बघा. बर, आता आमचा काय म्हणतो हे दक्ष बाळ काय म्हणतो बघा. बघा आता दक्ष भाऊ काय म्हणतो बघा. दक्ष भाऊ बघा, 5. आता काय करावं लागेल दक्ष बाळा? बघ आता. आता बघ, तू काय म्हणला समान संख्या असेल तर. बघा, -14 आहे बाळा आणि -14 आहे, बरोबर. हो. बरोबर, समान संख्या ना बाळा. मग आता तुला काय म्हणायचंय? समान संख्या असेल तर काय करू शकतो? मग काही नको करू बाळा, काही नको करू. सिंपल सिंपल. आता काय तुला रूल माहित आहे? मायनस मायनस असेल तर आपण सॉरी बेरीज करतो, बरोबर बाळा. प्लस. हा, हो. मग मी लिहितो 14 दुनी 28, बरोबर. 28 आलं. मग मला सांग बाळा, दोघं पण सारखे दिसायलेत, बरोबर. तू पण सारखं ये, दोघं पण सारखे. हे काय जुडवा आहे, जुडवा. दोघं पण सारखे आहेत, बरोबर. सारखे हो. दिसायला की नाही बाळा तुला? सगळे दोघं पण सारखे दिसायलेत. पण मला सांग बाळा, आता इथं कोणते दोघं सारखे आहेत ना? कोणाचंही सिंबल दे समोर. आता 14च्या समोर कोण आहे? मायनस आहे ना? हो. किंवा या 14 समोर कोण आहे? मायनस आहे, तर मायनस दे. म्हणजे तुझं उत्तर आले -28. आता बऱ्याच जणांना बरोबर दक्षने विचारलंय, मला चांगलं वाटलं. आता बघ दक्ष, असाही प्रॉब्लेम असेल. दक्ष, आता -14 आणि +14 याचं उत्तर काय येईल सांग बरं आता. दक्ष आहे का? हो. आता तुला काय टेन्शन घ्यायचं नाही बाळा. तुला माहितीये आपला रूल काय आहे? मायनस प्लस असेल तर आपण वजाबाकी करतो, बरोबर. यांचा पण टेन्शन. बरोबर ना. मायनस आणि प्लस असेल तर आपण वजाबाकी करतो बाळा. मग मला सांग, 14 मधून 14 गेली, किती उत्तर आलं बाळा? 0 झालं ना. 0. 0 कळालं. आणि किंवा आता समजा रूल नंबर कुठला आपण अप्लाय केला बघा. हा रूल आपण रूल कुठला अप्लाय केला बघा. मायनस आणि प्लस जर असेल तर आपण काय करतो? वजाबाकी करतो. म्हणजे आता बघा, हे जर कळालं तर बघा, आता आपण तेच केलं की नाही बाळा. आता बघा, लक्षात असू द्या, हे महत्वाचं आहे बरं का. बरेच जणांना डाऊट होत राहते, बरोबर. छान छान डाऊट विचारला बरं का, मला पण आवडला. आता आता इथं मला सांगा, इथं मायनस आहे आणि इथं प्लस आहे. मग आपण काय केलं? सरळ सरळ वजाबाकी केलं, म्हणजे वजाबाकी केलं. म्हणजे 14 मायनस मी काय केलं? 14 केलं, तर उत्तर आलं 0. 0 लिहा. आणि मोठी संख्या कुठली आहे? तुम्ही काय करायचं अशा वेळेस?
जे प्लस सिम्बॉल आहे इथं इथं हे बघा, झिरोला मायनस लावा किंवा झिरोला प्लस लावा, त्याला काही फरक पडणार, झिरोच आहे लक्षात, झिरोच लिहायचं, ठीक आहे, याला काहीच फरक पडणार नाही, समोर काही देणार लागतं, ठीक आहे. चला झिरो लिहायचं, सरळ सरळ कळालं सगळ्यांना. आता हे पण रूल नंबर आपला काय, थर्ड नंबर, जो आपण थर्ड नंबर घेतला, रूल नंबर प्लस आणि मायनस असेल तर आपलं उत्तर येतो मायनस, बरोबर, बरोबर मायनस येतो. मी जर केलं समजा 14 - 14 करा, याचं पण उत्तर किती येत आहे, याच्या समोर काय ना म्हणजे प्लस चिन्ह आहे, याचं उत्तर येतं 0. कळालं, झिरो. डाऊट गेला, समजलं का लक्ष. हो सर. अच्छा, आता मला उत्तर सांग बरं, हे 3 नंबरचं रूल नंबर आपला कुठला लागतो, जे मी शिकवलं, ठीक आहे, रूल नंबर नको आपल्याला, उत्तर काढा, ते काय महत्वाचं नाही, आपल्याला समजणं महत्वाचं. मी तुम्हाला रूल कसं सांगितलं, रूल 1 2 3 असे नाव दिलेत आपण, खालीवरी काही रूल काय असं म्हणता येणार नाही, आपलं नियम आहे त्याचे नियम, ठीक आहे. चला नियम आहे, चला सांगा, हे आपल्याला असंच करावं लागणार आहे. चल उत्तर सांग. 98 + 2 100, बरोबर ना बाळा, त्याच्या समोर काही नाही म्हणजे प्लस चिन्ह असणार आहे. 98 प्लस प्लस प्लसचं आपलं रूल काय होता, प्लस असेल तर प्लस असेल तर उत्तर येणार आपलं बेरीज येतो, मग हे उत्तर आलं आपलं 100, ठीक आहे 100. आता सगळ्यांना कळालं. आता बघ, आपल्याकडे ओके, ठीक आहे. आता बघ एक महत्वाचं, सगळ्यांनी बुक मध्ये लिहून घ्या, मी तुम्हाला काय सांगतो. बघा बाळांनो, सगळ्यांनी लिहून घ्या बरं का, मी तुम्हाला व्यवस्थित लिहून देतो का, सगळ्यांनी लिहून घ्या, लिहून घ्या. आता काय करायचं, सारखी सारखी चिन्ह असेल बघा, प्लस आहे दिसते का रे, नाही का, थोडं वर खाली घे. बरोबर, मी काय करतो, गडद पेन दिसत नसेल तर ठीक आहे, गडद पेन, ब्लॅक कलर, ब्लॅक ब्लॅक, मला आवडत नाही रे ब्लॅक कलर. तर हा प्लस असेल आणि प्लस असेल तर आपण काय करतो बाळांनो, उत्तर येणार आपलं बेरीज, बेरीज होती, ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे सारखं चिन्ह आहे ना बाळांनो, सारखे सारखे चिन्ह आहे, हे सारखं आहे, सारखं असेल तर काय होणार, बेरीज होणार. हे सारखं आहे, हे सारखं आहे, बरोबर, म्हणजे याचं पण बेरीज होणार, सारखे चिन्ह असेल तर बेरीज, आणि वेगळे चिन्ह असतील समजा मायनस प्लस आहे तर याचं उत्तर काय येते आपलं वजाबाकी, वजाबाकी होते, आणि इथे प्लस मायनस असेल तर वजाबाकी. म्हणजे याला तुम्हाला कळालं, सारखं चिन्ह असेल तर बेरीज करून टाकायचं, म्हणजे मायनस मायनस असेल तरी बेरीज करायचं, प्लस प्लस असेल तरी बेरीज करायचं, आणि जर वेगळं चिन्ह असेल प्लस मायनस असेल तर वजाबाकीच करायचं, प्लस मायनस असेल तरी वजाबाकीच करायचं. कळालं. आणि ही एक गोष्ट, हे तर सगळ्यांना कळालं, सगळ्यांना कळालं, हे व्यवस्थित लिहून घ्या सगळ्यांनी, हा. चला व्यवस्थित लिहून घ्या. आता काय करायचं, जो उत्तर आलं आपलं, उत्तर जो काही येईल ते उत्तर आल्यानंतर आपण काय करायचं, उत्तर जो काही येईल, उत्तर आलं की काय करायचं, काय चेक करायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, हे एक लक्षात ठेवा. मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, ठीक आहे. हे पण महत्वाचं आहे, ठीक आहे. कळालं बाळांनो, चल आता कळालं. आता ह्याच्यानंतर शेत रूल तुम्हाला कळाले. आता याच्यानंतर दुसरं आपल्याला एक लक्षात ठेवायचं, आता गुणाकाराच्या नियमात जर गुणाकार करत असेल तर मायनस असेल, मध्ये गुणाकारात चिन्ह असेल मायनस असेल, तर जे काय उत्तर येणार आहे तुमचं प्लस मध्ये, हे तुम्हाला आपल्याला उद्याच्या लेक्चरला आता पण हे आधी परफेक्ट करू. आता उद्या काय करू आपण, एक्झाम्पल घेऊ, याचे उत्तर आपण भरपूर एक्झाम्पल घेऊ याच्यावर उद्या प्रॅक्टिस करू, भरपूर प्रॅक्टिस करू, ठीक आहे, भरपूर प्रॅक्टिस करू, आणि नंतरच आपण काय करू, हे सॉल्व करू, नंतर ह्याच्यावर घ्या नियम, नंतर आपण अपूर्णांकाचा बेरीज बेरीज भागाकार गुणाकार अपूर्णांक शिकू. अपूर्णांक शिकलं की मग आपण रेडी झालो, आपले पाये, बेस जो आहे, बेस आपला बेस काय होतो, पक्का होईल, बरोबर. आपण पहिलं काय केलं, भागाकार बेरीज वजाबाकी घेतली, त्याच्यानंतर दशांश अपूर्णांकाची बेरीज भागाकार गुणाकार घेतलाय, त्याच्यानंतर आपण वर्ग कसे काढायचे, घनमूळ कसे काढायचे, घन कसे काढायचे, ट्रिकने घेतलंय, गुणाकार पण ट्रिकने घेतलंय, पाडे कसे तयार करायचे ते पण घेतलं. त्याच्यानंतर आलो आपण दशांश अपूर्णांक कसा सॉल्व्ह करायचा, कशा सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा, किती अवघड असेल तर कसं सॉल्व्ह करायचं, कसं टॅकल करायचं, ते आपण शिकू, बरं का. सगळ्यांना कळालं. चला आता हे नियम लक्षात ठेवा, एक बुक घ्या, बुकवर व्यवस्थित
आणि नोट्स तयार करा. नोट्स आज काय झालं, आज तारीख मी तुम्हाला सांगितलं कालच, कोण कोण नव्हते मला माहिती नाही. काय करायचं, आजची तारीख, आज तारीख किती होती, 17/3/2024. उठलं उठलं की लिहायचं. मी इकडे बघा रे, दाखवतो वर. उठलं उठलं की लिहायचं. हा, वार कुठला, रविवार असं लिहायचं मस्त. रविवार, संडे, रविवार, ठीक आहे, असं लिहायचं व्यवस्थित लिहायचं. म्हणजे हे 4 शब्द लिहिल्या म्हणजे आपली झोप काय होणार, आपल्याला झोप राहणार नाही डोळ्यात. ठीक आहे. आणि मग नंतर काय करायचं, सुरुवात करायचं. आजचा दिवस आपला आजचा दिवस. मग आता सकाळी काय करायचं, आपलं लेक्चर झालं. लेक्चर झाले की आपल्याला आज काय सांगितलं शाळेमध्ये ते लक्षात आणायचं. होमवर्क करायचं थोडं व्यवस्थित. ठीक आहे. सकाळचा अभ्यास खूप महत्वाला येतो, लक्षात असू द्या. खूप फायदे आहेत. आपलं काय माइंड फ्रेश असतो, त्याच्यामुळे आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सकाळ सकाळी अभ्यास आहे ना खूप छान पद्धतीने होतो. एक तुम्ही संध्याकाळी 4 वेळेस वाचलेलं नव्ह आणि आपण इथं सकाळी 2 वेळेस वाचलेलं नव्ह. ठीक आहे. तर आपल्याला दररोज यायचंय, 12च्या 12 जण उद्या यायचंय. ठीक आहे. सगळे यायचंय. शौर्य, रुद्र, आदित्य, अनन्या, दक्ष, मनस्वी, निकिता, शरयू, शुभ्रा आणि प्रज्ञा. सगळ्यांनी उद्या यायचंय आणि समर्थला घेऊन यायचंय. प्रज्ञा, समर्थ, सुभाष आणि एकाच क्लासमध्ये. ओके, ठीक आहे. तर सकाळी उद्या सकाळी यायचंय आणि आपल्या फ्रेंडला पण उठायला सवय लावा. तुम्ही चांगली सवय लावून घेताय ना, दुसऱ्याला पण चांगली सवय लावा. ठीक आहे. चला सगळ्यांनी चांगली सवय लावून घेऊया आपण, कारण सकाळचा जो स्टडी असतो तो खूप महत्वाचा